अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरा देखील शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता। मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे। तो सावकारांचा कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते। त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमिठात कैद बनवले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिव संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैद राहिल्यामुळे तो तहानभुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठाच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला। बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकलेले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरण तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता। तितक्या ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे। तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही। मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एका कामातून विरहीन आहे। आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे। मी माझ्या पतीला भेटून लवकर तुझ्याजवळ येईल। शिकारीने तिलाही जाऊ दिले। 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलांसोबत तिथून निघाली। शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधी मिळाली। त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिण बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते। त्यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेले शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख आहे का? याआधी मी 2दा शिकार गमावली आहे। माझी मुले लहान भुकेने व्याकुळ झाली आहेत। उत्तरादाखल हरिण म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे। त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल। हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली। त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न केल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता ह्या मृगाची नक्कीच शिकार करावी असा त्याला विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले नसेल किंवा असेल तर मला मारतानाही वेळ करू नकोस। म्हणजेच त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही। मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर। मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले। त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली। तेव्हा मृगाने सांगितलं, माझ्या 3ही पत्नी येथून वचनशब्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत। त्यामुळे तू मला आता जाऊ दे। मी त्यांच्यासोबत तुझ्यासमोर हजर होतो। उपवास रात्रीचे जागरण आणि तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते। धनुष्य त्याच्या हातातून निसटले। शिवाने त्यांच्या हृदयात बदल घडवून आणला। त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला। थोड्याच वेळेत मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला। या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याला डोळ्यातून
अश्रू व्हायला आले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्य देव ही घटना बघत होते. घटनेची परितन झाल्यामुळे देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. म्हणून जो ह्या शिवरात्रीचे व्रत पकडते किंवा उपवास करतो त्याला मोक्षप्राप्ती होत असते. म्हणून आवर्जून तुम्ही शिवशंकरांची महादेवांची भरपूर सेवा करा. शक्य नसेल तर 108 नामावली घेऊन तुम्ही बेलपत्र नक्कीच त्या दिवशी अर्पण करा. ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.